बुलढाण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। शेताला रस्ता न मिळाल्याने आत्मदहनाचा इशारा देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला नायब तहसीलदार निखिल पाटील यांनी आताच मरा, मी पेट्रोल आणतो असा धक्कादायक सल्ला दिला। या घटनेने परिसरात संताप उसळला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात आज प्रशासनाच्या भूमिकेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं करणारी घटना घडली। शेताला रस्ता मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या गोविंदा महाले या शेतकऱ्याने तहसील कार्यालयात आत्मदहनाचा इशारा देण्यासाठी भेट दिली। मात्र मदत करण्याऐवजी नायब तहसीलदार निखिल पाटील यांनी 7 दिवसांनी कामरता, मी पेट्रोल आणून देतो, आताच मरा असे वक्तव्य केल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे। या वक्तव्याने हादरलेल्या शेतकऱ्याने तहसील कार्यालयाच्या इमारतीवरून खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला। सुदैवाने तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी वेळेत धाव घेत त्यांना रोखले आणि एक मोठा अनर्थ टळला। दरम्यान शिवसेना पदाधिकारी आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी तहसीलदारांकडे स्पष्टीकरण मागितले असता त्यांनी कोणतेही समाधानकारक उत्तर न देता कार्यालयातून पळ काढल्याचा आरोप आहे। या प्रकरणानंतर शेतकरी व नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे। प्रशासनाचा असा माजोरडेपणा आणि शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील वागणूक असह्य असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले। उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी यांनी या घटनेची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे। हा साहेब, आत्मदहनाचा इशाराचा मग आत्मदहन किती 7 दिवसांसाठी आमचा मी 1 लिटर आणून देतो, आताच घे ना असं बोलून माझी मनस्थिती खराब झाली। आणि मला 2-4 जणांना सुनील पाटील बाहेर आणला आणि मग सुनील पाटील या समोरच्या एक व्यक्तीकडे खिचले। तर मग माझी ऐकत ना, ते आरोग्य करत आणि मी मग भीतीवर जोडलो होतो आत्मदहन कर, मतलब तू काल आणून देतो, मीच कुदतो नाही। हे तर पूर्ण चुकीचं आहे। मी आज सकाळपासून नगरपालिका इलेक्शन्समध्ये, नगरपालिका नॉमिनेशन प्रोसेसमध्ये असल्यामुळे कार्यालयात नव्हतो, त्यामुळे कार्यालयात काय घडलं मला माहिती नाही। मी माहिती घेतो, परंतु असं बोलले असतील ते चुकीचं आहे। त्यांना तत्काळ त्या बाबतीत समज देण्यात येईल आणि शेतकऱ्यांचे जे कुठलं काम आहे ते नियमाप्रमाणे पूर्ण करून देण्यासाठी त्यांना तत्काळ सांगण्यात येईल।